भावे @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही कर्नाटक जिल्हा बेळगाव हुक्केरीपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या येलेमुनोळी या गावात आलेलो आहे। या ठिकाणी असलेले महालक्ष्मी मंदिर त्याचबरोबर आणि इतर मंदिरांचं दर्शन करून देणार आहोत। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन। येलेमुनोळी बसस्टँडचा हा परिसर आहे। हे महालक्ष्मी मंदिराचं स्थान आहे। लक्ष्मीच्या उत्सव मूर्तीचं भावचित्राचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे। मंदिराभोवती लक्ष्मीच्या विविध रूपातील चित्र काढण्यात आलेली आहेत। आणि चारी कोपऱ्याला सिंहाच्या ह्या मूर्त्या ठेवण्यात आलेल्या आहेत। या परिसरात आपल्याला हे वडाचा पार दिसून येतो। मी आता येलीमुनोळी येथील दत्त मंदिराला भेट देण्यासाठी आलेलो आहे। अशा पद्धतीच्या ह्या पायऱ्या आहेत। परिसरात अशा पद्धतीनं पेविंग ब्लॉक्स हे बसवण्यात आलेले आहेत आणि हा मंदिर परिसर आहे। परिसराला अशा पद्धतीनं संपूर्ण दगडी तटबंदी आहे आणि बसण्यासाठी ह्या बाकड्या आहेत। हे गुरुदत्तांचं स्थान आहे। हे आपण या ठिकाणी पाहतात। त्यानंतर आपल्याला कासव दिसून येतं। वरच्या बाजूला या घंट्या अडकवलेल्या आहेत। संपूर्ण मंदिराचं बांधकाम हे दगडी स्वरूपाचं आहे। मंदिराची चौकट ही अशा पद्धतीची आहे। ललाटबिंबावर आपल्याला गणपतीचं दर्शन होतं आणि श्री गुरुदेव दत्त प्रसन्न हे लिहिण्यात आलेलं आहे। आपल्याला गुरुदत्तांचं हे स्थान दिसत आहे। मंदिराला अशा पद्धतीनं ग्रिल बसवण्यात आलेलं आहे। मी आता येलीमुनोळी स्टँड जवळील रामलिंग देवस्थानला भेट देण्यासाठी आलेलो आहे। मंदिराच्या पायऱ्यांचे हे टप्पे आहेत। मंदिराच्या दारात आपल्याला हे बेलाचं झाड दिसून येतं आणि या ठिकाणी या मूर्ती आपल्याला आढळून येतात। मंदिराचा हा सध्यामध्ये बांधण्यात आलेला सभागृह आहे आणि या ठिकाणी मंदिरामध्ये हे नवग्रहाचं दर्शन आपल्याला होत आहे। मंदिराचं अशा पद्धतीनं घडीव दगडात बांधकाम करण्यात आलेलं आहे। अतिशय सुंदर असं बांधकाम याचं झालेलं आहे। हे आपण या ठिकाणी पाहता। हे पुरातन दगडी स्वरूपाचं हे अशा पद्धतीचं आहे। हे आपण या ठिकाणी पाहतात। अतिशय सुंदर असं हे दगडी खांब त्याच्यावर हे द्वारपालक आपल्याला दिसत आहेत आणि अशा पद्धतीनं याचा प्रवेश आहे। प्रवेशावरच सुंदर असं कासव आपल्याला दिसून येतं आणि हा गाभारा आहे। अतिशय सुंदर रेखीव असे हे खांब बनवण्यात आलेले आहे। संपूर्ण दगडी बांधकाम याचं झालेलं आहे आणि दगडी नक्षीकाम
याच्यावर करण्यात आलेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहतात। वरच्या बाजूला हे दगडी भीम आहेत, हे देखील आपण पाहतात। अशा पद्धतीनं सुंदर असं हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे। हे मंदिर पूर्वीचं आहे आणि समोरच्या बाजूला आपल्याला रामलिंगाचं दर्शन होत आहे। या ठिकाणी नंदी बसवण्याचं दर्शन आहे आणि समोरच्या बाजूला शिवलिंग म्हणजेच रामलिंगाचं दर्शन आहे। झोपाळ्यावर रामलिंगाची उत्सव मूर्ती आपल्याला दिसून येते। च्या गाभाऱ्याला हे स्टीलचं ग्रिल करण्यात आलेलं आहे। मंदिरातलं हे सांस्कृतिक भवन आहे आणि हा स्टेज आपण या ठिकाणी पाहतात। अतिशय भव्य असा हा मंदिराचा परिसर आहे। सभागृहात आपल्याला महात्मा बसवण्णांची ही पैठी मूर्ती दिसून येते। त्याचबरोबर बाजूला या ठिकाणी आपल्याला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन होत आहे। या मंदिराला देखील लोखंडी ग्रिल करण्यात आलेलं आहे। मंदिराचं संपूर्ण बांधकाम हे अशा पद्धतीचं आहे। या बांधकामात हा दगडी चौतारा आपल्याला दिसत येत आहे, ते आपण या ठिकाणी पाहतात। त्याच्या मागचा हा गर्भगृहाचा भाग आहे आणि वरच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी सध्यामध्ये करण्यात आलेलं हे शिखर दिसून येत आहे। मंदिराचा हा मागचा भाग आहे। बस स्टँड जवळचं हे मारुतीचं मंदिर आहे। मंदिरासमोर संपूर्ण पेविंग ब्लॉक बसवण्यात आलेला आहे। मंदिराच्या वरती राम लक्ष्मण सीता, भगवान शिवशंकर, त्याचबरोबर विष्णूच्या मूर्त्या आपल्याला दिसून येत आहे। हे मारुतीचं मंदिर आहे। आता हे बंद अवस्थेत आहे, परंतु समोरच्या बाजूला अशा पद्धतीनं आपल्याला हे सर्पाचं शिल्प दिसून येतं। अतिशय सुंदर शिल्पाकृती आपल्याला दिसते। दुसऱ्या बाजूला देखील सुंदर असं शिल्पाकृती सर्पाचं आपल्याला दिसून येत आहे। हा गाभारा आहे। मंदिराच्या आतील हे मारुतीची मूर्ती आहे आणि अतिशय सुंदर असं आपल्याला मारुतीचं दर्शन होत आहे। मारुती मंदिराच्या शिखराचं हे दर्शन आहे। मित्रांनो, मारुती मंदिराच्या समोरील या विहिरीचं वैशिष्ट्य असं आहे की एखाद्याला साप, विंचू जनावराला किंवा माणसाला जर चावला असेल तर या ठिकाणी येऊन या विहिरीतलं पाणी काढून आपल्या अंगावर ओतून घेऊन आणि येथील रामलिंग मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर त्याचा उतारा होतो, असं येथील लोकांची भावना आणि श्रद्धा आहे। बसस्टँडवरील मारुती मंदिराजवळ बसण्यासाठी अशा पद्धतीच्या बाकड्या ठेवण्यात आलेल्या आहेत। स्टँडजवळ बेकरी आणि खाद्याची दुकानं आपल्याला दिसून येतात। लिंबनोळी बस स्टँडवर असलेलं हे सयान टी स्टॉल आहे। या ठिकाणी गुळाचा चहा मिळतो आणि मी देखील या ठिकाणी गुळाचा चहा पिण्यासाठी आलेलो आहे आणि हे हॉटेलचे मालक आहेत। या ठिकाणी यांच्याकडं पाणी, त्याचबरोबर अनेक नमुन्याचे बिस्किट्स, स्नॅक्स
विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सप्रेम नमस्कार मित्रांनो, वेलीमुनोळी सिरीज आम्ही याच ठिकाणी समाप्त करत आहोत. या सिरीजमध्ये आपण राजा लक्ष्मणकोंडा सरदेसाई यांचा वाडा, त्याचबरोबर पुरातन महालक्ष्मी मंदिर, नेमिनाथ जैन मंदिर पाहिलात. हे व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असाल तर ते जरूर पहा. त्याचबरोबर या परिसरातील अनेक मंदिरं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढील शुक्रवारी नवीन व्हिडिओ सहित. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनल @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन.